हा हा हा, इथे आलं की असं स्वर्ग सुख मिळतं, स्वर्ग सुख. पण स्वर्ग सुख थोडीच रोज मिळेल. काही ना काहीतरी घरात कामं निघत बसतात. या स्वर्गामध्ये आम्हाला यायला मिळत नाही रोज रोज. हे चुकतंय आमचं. स्वर्ग दिलाय देवानी घराजवळ, पण आमचं चुकतंय हे. किती सुंदर बघा हा स्वर्ग 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 स्वर्ग. मेरा घर है स्वर्ग से सुंदर. आजी माझी वाट बघत बसलेत. चला जाऊया, उशिरा आली आहे मी. या आजी लवकर येतात. भूक लागते, शुगर असते, घरी जाऊन नाश्ता बिष्टा त्यांना करायचा असतो. चला आपण जाऊया आता लवकर लवकर. वृक्ष 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 वल्ली आम्हा रे. चला वृक्षवल्ली आम्हा सोय रे. चलो चलो. निसर्गाचं दर्शन घेतलेलं आहे, आता संसार. पवनपुत्र हनुमान की जय. जय श्रीराम. झाडं वगैरे किती छान वाटतात की नाही. की पाऊस पडलाय, जरा ऊन पडलंय, चुक 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 चालू आहे बघा यांचं. आपण बोलायला तर हे पण बोलायला की नाही. रोज त्याचं दर्शन होते. मोर्या बाप्पा मोर्या मोर्या मोर्या. गणपती बाप्पा मोर्या. संध्याकाळी सगळं लाइटिंग करून टाकलेत मुलांनी, त्यामुळे मग दिवा लावता येत नाही आतमध्ये. असू दे. गणपती बाप्पा मोर्या मोर्या मोर्या. सूर्यनारायणा दिसलाच बाबा आज. छान. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. मोर्य बाप्पा मोर्य. सूर्यनारायणा दिसला काय. सूर्यनारायण दिसला दिसला दिसला. सूर्यनारायण. अरे फोटोला आलास की रे. देवा 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 देवा. आला बघा आमचा सूर्यनारायण. आला बघा. आला आला आला. देवा देवा देवा. मस्त. काय आनंद होतो खरंच की. खरंच. चला चला जाऊया. चला जाऊया. मोर्या. अश्व घोडे हल्ली रोज दिसायला. देव वाट बघत असते. आज लाल फुल आलं नाही. ठेवला काय आमची. वा वा वा. थँक्यू. चला येताना ब्रेड घेऊन आलेली आहे. हा आले. येस. वहिनींनी फुलं ठेवली समोरच्या वहिनीने देवाला. तर मी आता हा ब्रेड घेऊन आलेली आहे. मी आता करणार आहे सँडविच. मोड मोड मोड. तर आता सँडविचची तयारी करूया. ही आहे
टोमॅटो, कांदा, काकडी याचे काप करून घेऊया. ही चटणीसाठी चटणी, फुटाण्याची डाळ, आलं, हिरवी मिरची, कांदा, कच्चा कांदा, पुदिना, ढबू मिरची, कोथिंबीर, मीठ, केलेली फोडणी तयार आणि आलं आहे का हे, लसूण, हे सर्व एकत्र यामध्ये मिक्स करूया आणि गुर्र करून घेऊया. तर सर्व यामध्ये मिक्स केलेलं आहे. फोडणी आत्ताच घालू याच्यामध्ये, सर्व घालून टाकू. याच्यात शेंगदाणे पण आहे, सर्वच मसाला याच्यात. किती सुंदर दिसतंय बघा. कढीपत्ता वगैरे हा तळला गेलेला इतका छान वाटतो ना. गुर्र करून घेतलं. आता ह्याच्यात पाणी घालूया. तयार, चटणी तयार, मस्त चटणी तयार. दाखवू किती सुंदर चटणी तयार झाली. झाली की नाही मस्त मस्त चटणी, दाट दाट चटणी. आणि एकदा गुर्र केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, तुमच्या मनावर आहे. मस्त फर्स्ट क्लास चटणी. रंग किती सुंदर आलाय बघितला का. हे आपल्याकडे लोणी आहे, ते फ्रीजमधनं काढायचं विसरलेलं आहे, त्यामुळे आता असं लावूया. सगळी आपण तयारी करून घेतलेली आहे. आधी आपण हे लोणी जे आहे हे मस्तपैकी भरपूर असं लावून घेतलेलं आहे. सँडविचच्या स्लाईसला, ब्रेडच्या स्लाईसला मस्त लावून घेतलं. छान. आता यावरती आपण घालणार आहोत चटणी. आपली आत्ता जस्ट चटणी जी तयार झालेली आहे ती. आता आपण ही अशी भरपूर चटणी घालणार आहोत यामध्ये, कारण आपल्याकडे भरपूर चटणी असते, त्यामुळे भरपूर चटणी घालू. वरती आपण कांदा, टोमॅटो असं अरेंज करू. भरपूर कांदा, भरपूर टोमॅटो घातलो की ते खूपच छान लागतो. काकडी मस्त सुंदर भरलंय भरपूर आपण. ओके, कांदा पण भरपूर घातलाय आपण. आता हे यावरती असे घालायचे. ओके, आता आपण गॅस चालू केलेला आहे. आधीच आपण तवा गरम झालेला आहे. तर तवा जेव्हा गरम झालेला आहे तेव्हा आपण यावरती घालायचं मस्तपैकी तूप. आणि यावरती आता हे छानपैकी असे उचलायचे. व्हिडिओ करत करत उचलायचे. बारीक ठेवायचा गॅस, नाहीतर जळून जाईल. आणि असं मस्त प्रेस करायचं. वा 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 वा, काय छान प्रेस झालं. हे बारीकच ठेवायचं. आता या ठिकाणी दुसरा अरेंज करायचा. कांदा वगैरे आपल्याकडे भरपूर आहे. तुम्ही म्हणाल हा असा का कांदा केला, काहीतरी जरा वेगळं वेगळं करायला नको का, म्हणून केला. चला, मस्त हा पण छान भरला गेला, सुंदर. ओके, घसघशीत भरला आता हा. हा 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 हा, जरा दाबला. आता हा झालाय बरं का. इकडे वरती पण असे तूप घालायचं. आपल्याकडे तूप तेल भरपूर असते सगळं. मस्तपैकी असा उलथवला दोन्ही हातानी. त्याही बाजूला आपण तूप लावलेलं आहे. आता जरा असं दाबायचं. दाबलं की आता मोडतंय हा, ते जास्त दाबायचं नाही. मस्त, हा 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 हा, किती सुंदर मस्त झालेला आहे. आता आपण हा कापूया. इकडे हा मी दुसरा सँडविच ठेवलेला आहे. आता यावरती सुद्धा असा वरनं सुद्धा तूप लावायचं, म्हणजे खमंग वास येतो. जरा दाबलो मस्तपैकी.
सुरेख. आता हा जो सँडविच आहे तो असा कापायचा. मस्त कापला जातो. मस्त कापला गेला, कुरकुर आवाज झाला, सुंदर. तो तिकडचा आपण वाव परफेक्ट दाखवू का. मस्त असा कट केला आणि हा मस्त झाला आहे. चहा ठेवला. हा करूया आता. खाऊन झालेला आहे. इतका मस्त सँडविच झालेला आहे. किती जण खाल्ली? त्या वहिनी, तू, मी, 4 जण खाल्लो आपण पोटभर. 5 जण खातात, 5-6 जण खातात पोटभर एका ब्रेडमध्ये. मस्त झालंय. येणार आहे आपल्यासोबत हेच की खाणं पिणं चांगलं. होय की नाही. काय देतो घेतो काय नाही, सगळ्यांच्याकडे सगळं असतंय. पण तरी आपलं जरा चेंज होणं तेच म्हणतात बरं काय. म्हणजे असं म्हणजे समजा आता आपण मेलो तिथं वरती चित्रगुप्त बसलेला असतोय. तुमची वही काढून हे खा की गरम गरम. चित्रगुप्त वही काढून बसलेला असतोय, तुमचं कर्मांची वही, चांगलं वाईट वगैरे वगैरे. समजा एखादं पाप आहे माझं काहीतरी आणि त्या पापासाठी मला काहीतरी शिक्षा सुनवायची असली की शिक्षा सुनावणार असले, चला आता घाला नरकात म्हणून, त्यावेळेला हे काय आपण जे काही चांगलं केलेलं असते किंवा आपण आत्म्यानं तृप्त काही केलेलं असते. आता छान वाटलं ना तुला तो खाल्ल्यावर, जरा वेगळा आहे ते, होय की नाही. तर जे आपण असं तृप्त केलेलं असतं कुणाला, त्यांची आत्मे तिथे येतात आणि म्हणतात नको 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 नको, हे चांगली होती ही बाई चांगली होती ही बाई, एवढी काही वाईट नव्हती, पाप केलं असेल पण ते जरा मायनस करा, जाऊ दे, एवढं वाईट, एवढं नरकात काही टाकू नका, एवढं काय. म्हणजे आमच्या आत्म्याला आनंद मिळालेला आहे, त्या बाईनं आनंद दिलेला आहे. तर तो तिथं आपलं जे काही मायनस कर्म असतंय चुकीचं नकारात्मक फुल पडलं म्हणू नये, पण काही काही गोष्टी अशा. तर जे काय आपलं वाईट असतंय कर्म, ते कर्म त्या कर्माची शिक्षा त्या ठिकाणी कमी होते. असं परवा एका प्रवचनात त्याने सांगितलं की आत्ता तुम्ही चांगले जे काही कर्म कराल त्याचा तुम्हाला काय उपयोग आहे. मग आपण म्हणतो काय आयुष्यात आम्ही कधी वाईट वागलो नाही, काय नाही, कसले काय दिवस आलेत, आमच्यावरच का असे आलेत, आणि ते दुसरे बघा ते एवढेच हे आहेत वाईट आहेत पण तरी त्यांचे दिवस का चांगले आहेत, आपण असलं म्हणतोच ना, होय की नाही. तर तेव्हा हे जे आपण आत्ता चांगलं कर्म केलेलं असतंय याचं वरती गेल्यावर याचा उपयोग होतोय. म्हणजे जे जेच आपण चांगली कर्म केलेली आहेत ती आडवी येतात म्हणे आपली कर्म, आणि म्हणतात नाही नाही ही शिक्षा द्यायची नाही, हे नरकात घालायचं नाही, पाप हे केलेलं असलं तरी ते त्या ठिकाणी. बरं चित्रगुप्त म्हणतोय बरं ह्याला हे मायनस, बरोबर ह्याला शिक्षा देऊया पण जरा थोडी देऊया, का तर काही आत्म्यानं ह्यांनी संतुष्ट केलेलं आहे. म्हणजे आत्म्यानं संतुष्ट करायचं किती महत्व आहे आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो आम्ही एवढं करतो, एवढं चांगलं करतो, त्याचा उपयोग काय, त्या उपयोगाचा विचार करण्यासाठी नाही. आता मलाही आनंद मिळतोय तुम्हाला खायला घालायला, तुम्हालाही खाताना आनंद मिळतोय, ह्याच्यात काय फार मोठं पाप पुण्याची भाषा नाही आहे आता, किंवा भावना पण नाही आहे की मी फार मोठं पुण्य करतेय वगैरे. पण आनंद मिळवला आत्ता ह्या जन्मात आपण, आणि ह्या जन्मात आनंद मिळवला आणि पुढच्या जन्मामध्ये हे कर्म म्हणजे वरती मेल्यावर हे कर्म म्हणून उभं राहतंय आपलं. चांगली कर्म तशी वाईटही कर्म आहेत, पण जेव्हा आपण चांगली कर्म करतो तेव्हा ती अशी आडवी येतात, नाही 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 नाही. आणि आमच्या एक चुलत सासूबाई होत्या, ते इतकं सुंदर सांगायच्या, हे असं ऍक्टिंग बिक्टिंग करून भारी सांगायच्या. ते मला काल ते प्रवचनात जेव्हा त्या गुरुजींनी सांगितलं तेव्हा ते आठवलं मला. आपल्या चांगल्या कर्मांचा उपयोग काय, तर तो आपल्या मृत्यूनंतर त्याचा खरा उपयोग आहे. म्हणजे कारण आपण आयुष्यात वाईटही केलेली असतातच की कर्म, कळत नकळत, होय की नाही. तर मग त्या कर्मांच्या वरती औषध म्हणा, अवतारा म्हणून ह्या आपल्या चांगल्या कर्मांचा तिथं उपयोग होतो. चांगली कर्म आडवी येतात म्हणजे बघा. बऱ्याच वेळेला तुला मी नाही, आणि तुला मी सांगते बऱ्याच वेळेला आता आपल्याला अनुभव येतो बघ. आपण चाललेलो असतो रस्त्याने
आणि एखादी गाडी पटकन साईडनं निघून जाते आणि आपण म्हणतो आत्ता अंगावर घातला असता, हा, हो, ते आत्ता अंगावर घातला असता असं आपण म्हणतो की नाही. तर आपल्याला असं त्या क्षणात असं वाटतं कोणी वाचवलं मला. तर ही आपली काही चांगली कर्म असतात, ती देवदूताच्या रूपाने येऊन आपल्याला बाजूला करत असतात. असं काल त्यांनी फार सुंदर सांगितलं, मला फार आवडलं ते. होय, आपल्यासोबत काही देवदूत असतात कायम असतात. आणि ते पटकन बाजूला घेतात. तुमच्यात चांगली कर्म असली तर तुम्हाला हे सगळं अनुभव येतात म्हणे. ठीक. आणि ते आपल्याला ते अनुभव आपल्याला जाणायला आपण शिकलं पाहिजे, बरोबर आहे की. जाणलं पाहिजे आपण की होय. हे हे कोणी घडवलं. बऱ्याच वेळेला होतंय पटकन एखादा टू व्हीलरवाला येतोय, आडवं मारतोय आणि आपण झरकन बाजूला तरी सरकतो ते कोणी आणि मग कोणी सरकवलं आपल्याला, एवढ्या जवळून गेलेला असतो तो. होय. तर ती ही सगळी चांगली कर्म म्हणे. आम्ही करणं. किती कर्माचा मोठा हे आहे बघ. चांगली कर्म आणि वाईट कर्म जबरदस्त आहे सगळं. मला पण भरपूर चाळी जाताना प्रचिती आली त्या. येतेच प्रचिती प्रत्येकाला. दाबात म्हणत असतो देव माझ्यावर काय कृपा केलाय, देव माझ्यावर काय कृपा केलाय. तो काय कृपा केलाय हे आपल्याला कळायला पाहिजे ना. आपण तेवढं संवेदनशील राहतच नाही, होय. समजून घेतच नाही आपण की ही माझ्यावर कृपा आहे. आपण म्हणतो हे दुःख आलं, ते दुःख झालं, हे दुःख आलं, हे आलं, ते आलं. पण नाही, देवाने केलेली कृपा जाणायला आपली मनाची तेवढी ताकद लागते. खरंच की. खरंच आहे. आणि त्याच्यासाठी ह्या अशा गप्पा मारायच्या किंवा एकमेकांशी बोलायचं, एकमेकांना सांगायचं. प्रचिती म्हणजे काय, ॲक्च्युली देव त्या रूपात येऊन उभं राहून प्रचिती देत नाही, पण ती प्रचिती होत असते आपल्याला कळत न कळत. ही देवाची कृपा म्हणून आपण समजलं पाहिजे. आपल्याला काय वाटतंय, देवानं पैसा दिला, अडका दिला, चांगलं सगळं दिलं कीच कृपा. पण क्षणाक्षणाला तो आपल्यावर कृपा करत असतोय, होय की नाही. ते आपण जाणून घेत नाही आणि उगाचच म्हणायचं देव कुठं आहे, देवा कुठं आहे. तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तो आहे, ती एक शक्ती आहे, ती ताकद आहे आणि ती आपण समजून घ्यायला शिकलं पाहिजे. देव चला आता चहा पिऊया. 12:30 वाजून गेले की गाज.